चुकीचे डाएट जे आपण फॉलो करतो त्या चुकीच्या डाएटमुळे आपल्या शरीरावर काय नुकसान होतं, कोणतं नुकसान होतं? लोकांची सध्या फिटनेसची व्याख्याच जी आहे ना ती चुकीची आहे. माझी गरज शरीराची भागवली आहे मी. ओके. आणि माझ्यासमोर चिप्स आले, माझ्यासमोर केक आला, पेस्ट्री आली, ती गरज नसताना सुद्धा मी ती तोंडात टाकतो. पण माझ्या शरीराला काय हवंय जेणेकरून महिलांनी वेट ट्रेनिंग करू नये, त्या पुरुषासारख्या दिसतील, त्यांचा आवाज बदलेल, त्यांचं बॉडी टोन वगैरे असं. तुमचं काय मत आहे? तुम्ही का पुश करता महिलांसाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग का आवश्यक आहे? तिला काहीही हेल्थ प्रॉब्लेम असेल तरी ती किचन ओट्यासमोर उभी राहणार, बरोबर आहे. ती प्रिपरेशन करणार सगळं. चूल आणि मूल तो बरोबर. आपल्याला चुकलेला नाही इंडियन ओव्हनसाठी. आता एक फॅड आलंय वजन कमी करण्याचं. प्रत्येकाला वाटतं की मी वजन कमी केलं पाहिजे, स्लिम दिसलं पाहिजे वगैरे. ग्रीन टी पिला की वजन कमी होईल. वजन कमी करण्याचं जे नेमकं सायन्स आहे, कुठे चुका करतात ही लोक? वजन कमी करायचंय का मला शरीरातलं फॅट कमी करायचं? त्याच्या शरीरामध्ये हाडांचं आणि मसलचं वजन वाढणार आहे. ही वाईट आहे का चांगली गोष्ट आहे? अँकल, नी, हिप आणि या सगळ्या जॉईंट्समध्ये गुडघा हा एक असा जॉईंट आहे ओके. ज्यामध्ये. मंडळी नमस्कार. फिट राहायला कोणाला आवडत नाही? प्रत्येकाला वाटतं की आपण फिट असावं, तंदुरुस्त असावं, हेल्दी असावं. पण त्यासाठी प्रयत्न करताना मात्र आपण थकतो आणि त्यात बऱ्याचदा आपण शॉर्टकट अवलंबतो. मग त्यासाठी यूट्यूबवरचे व्हिडिओ असतील, सोशल मीडियावरच्या ट्रिक असतील, इकडून तिकडून आलेले डाएट प्लॅन असतील किंवा स्वतःचं काहीतरी लॉजिक लावून आपण आपली हेल्थ नीट किंवा फिट ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि 99% वेळेला आपण त्यात फसतोच. याचं नेमकं कारण काय असेल बरं? तर याचं नेमकं कारण आहे त्या क्षेत्रातला आपल्याला नसणारा अभ्यास. पण ज्यावेळेला आपण मार्केटमध्ये याच क्षेत्रातल्या लोकांपर्यंत जायचा प्रयत्न करतो त्यावेळेला लक्षात येतं की बऱ्यापैकी या क्षेत्रातला अभ्यास असणारे लोक फार कमी आहेत आणि मग आपला प्रवास उलटा सुरू होतो आणि आपण या सर्व ज्या ट्रिक्स आहेत, जे आरोग्यदायी राहण्याचे प्रयत्न आहेत, त्याच्यामध्ये चुका काढायला प्रयत्न करतो. आणि म्हणूनच आज मुद्द्याचं बोला या पॉडकास्टच्या एपिसोडमध्ये आपल्यासोबत आहेत एक फिटनेस तज्ज्ञ, एक डायटिशियन तज्ज्ञ, न्यूट्रिशनल तज्ज्ञ श्री प्रदीप माने. गेली 20 वर्ष त्यांचा या क्षेत्रामध्ये अभ्यास आहे. ह्युमन ॲनाटॉमी असेल, फिटनेस ट्रेनिंग असेल, वेट ट्रेनिंग असेल, इंजुरी रिहॅब असेल, डायबेटिक रिव्हर्स असेल, इवन न्यूट्रिशनचा अभ्यास असेल. या क्षेत्रामध्ये त्यांनी वेगवेगळे सर्टिफिकेशन कोर्स करून 500पेक्षा जास्त लोकांना आजपर्यंत आरोग्यदायी जीवनशैलीसाठी मदत केलेली आहे. आज आपण बोलणार आहोत अशाच समज, गैरसमज, तुमच्या मनातले प्रश्न आरोग्य, वेट ट्रेनिंग, फिटनेस किंवा डाएटबद्दल, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत आजचे आपले पाहुणे श्री प्रदीप माने यांच्याकडून. प्रदीप सर नमस्कार. आज तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये आलात आमच्या प्रेक्षकांना फिटनेसबद्दल माहिती देण्यासाठी. आपण प्रश्नाला सुरुवात करणार आहे. सगळ्यात सुरुवातीला मला हे जाणून घ्यायचं आहे की फिटनेस म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर येते जिम किंवा योगा किंवा पर्सनल ट्रेनिंग किंवा बऱ्याचशा काही. आणि या सगळ्यासाठी तुम्ही एक इन्स्टिट्यूट सुरू केली, त्याचं नाव आहे ट्रूली फिट अकॅडमी. राईट. काय आहे त्याच्यामागची स्टोरी आणि तुम्हाला हे का सुरू करावं वाटलं? 97 to 2005 पर्यंत मी इलेक्ट्रॉनिक्स फील्डमध्ये काम केलं. बरं. माझं बॅकग्राऊंड ॲक्च्युली डिप्लोमा, मग इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असं होतं. बरं. पण पॅशन पूर्वीपासूनच वर्कआउटचं होतं. तर 2005 मध्ये मी फिटनेसचे कोर्सेस करून K11 फिटनेस अकॅडमीमधनं ॲज अ इन्स्ट्रक्टर सुरुवात केली. बरं. मग त्यात प्रोग्रेस होत गेला. 2011 पर्यंत मी अशा पोझिशनला पोहोचलो की मला वाटलं आता स्वतःचं मी जिम आणि मॅनेजमेंट कंपनी सुरू करू शकतो. बरं. पण प्रॉब्लेम असा होता की इंडस्ट्रीमध्ये क्वालिफाईड स्टाफ खूप कमी होता. ओके. म्हणजे 2005 मध्ये मी जेव्हा करिअर सुरू केलं तेव्हा पुण्यामध्ये एक 10 ते 12 जिम अशा होत्या की जिथे क्वालिफाईड स्टाफची खूप गरज लागत होती, कारण येणारा जो क्राऊड होता वर्कआउटला तो इंजुरीज किंवा हेल्थ प्रॉब्लेम घेऊन यायचा. ओके. मग इंडस्ट्रीत क्वालिफाईड स्टाफ पुरवणारे फक्त K11 फिटनेस अकॅडमी, तळवलकर्स फिटनेस अकॅडमी, सोलारिस फिटनेस अकॅडमी, असे हाताच्या बोटा एकाच हातावर मोजता येते एवढ्याच इन्स्टिट्यूट होते.
मुख्य इन्स्टिट्यूट. मुख्य इन्स्टिट्यूट होतं. 2011 पर्यंत मोठमोठ्या शहरांमध्ये आपली इंडस्ट्री ग्रो होत गेली, फिटनेस इंडस्ट्री. मेट्रो सिटीजमध्ये. हो, राईट. आणि त्याच्यामध्ये क्वालिफाईड स्टाफची कमतरता खूप भासायला लागली. मग मी जेव्हा स्वतः मॅनेजमेंटमध्ये उतरलो, माझ्याकडे 4-5 जिम मॅनेजमेंटला होत्या, त्यावेळेस मला असं जाणवायला लागलं की अरे मला जर मेंबरला एक चांगलं प्रॉडक्ट द्यायचं आहे तर माझ्याकडे क्वालिफाईड स्टाफ पाहिजे. बरोबर आहे. की जो की रिक्वायरमेंट फुलफिल होतच नव्हती. ओके, मग मी स्वतःहून स्टाफला रिक्रूट करायचो, जी मुलं हार्डकोर जिममध्ये वर्कआउट करतायत, ज्यांना करिअर करायचं आहे ह्या फील्डमध्ये, अशा लोकांना मग ट्रेन करून फ्लोअरवरती ॲज अ इन्स्ट्रक्टर त्यांना प्रमोट करायला, जॉब द्यायला सुरुवात केली. अच्छा. मग तिथून पुढे असं व्हायला लागलं हळूहळू की बाकी जिमच्या पण काही रिक्वायरमेंट यायला लागल्या. ओके. की आम्हालाही क्वालिफाईड स्टाफ हवा आहे. जे काय सर्टिफाईड स्टुडंट्स बाकी इन्स्टिट्यूटमधनं लाईक बाहेर पडत आहेत, त्याच्यानी रिक्वायरमेंट फुलफिल होत नाहीये जिमची, होते. बरोबर. क्वालिफाईड स्टाफची. मग त्याच्यानंतर मी सुरुवात केली की बाबा 5-6 मुलांना ट्रेन करायचं, त्यांना जॉब हवा असते, त्यांचंही करिअर होतंय, जिमला पण चांगला क्वालिफाईड स्टाफ मिळतोय, प्लस प्रॉडक्ट चांगलं मिळतंय मेंबर्सना, गायडन्स चांगला मिळतोय. तर त्या दृष्टीने मग हळूहळू ट्रुली फिट अकॅडमीची सुरुवात झाली. म्हणजे तुमचा स्वतःला आलेला अनुभव, राईट, त्यातून तुम्ही मग मार्गदर्शन करायला सुरुवात केली आणि Yes. त्यामुळे तुम्हाला असं वाटलं की इंडस्ट्रीमध्ये स्कोप आहे खूप. आणि मग तुम्ही ट्रुली फिट. ट्रुली फिट या नावावरूनच मी पुढचा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. फिट आणि ट्रुली फिट याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, बरोबर नाही का? बऱ्याच वेळेला आपण फक्त प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणतो, पण ते परफेक्ट प्रॅक्टिस असलं पाहिजे. बरोबर. आणि आपल्या फिटनेसमध्ये ज्यावेळेला ट्रुली फिट होण्याचा विषय निघतो त्यावेळेला आपल्याला असं जाणवतं किंवा सर्व इंडस्ट्रीमध्ये असं एक प्रमाण आहे की तुमचा डाएट योग्य हवा आहे, त्याशिवाय तुम्ही फिट नाही राहू शकत. बरोबर. मग चुकीचे डाएट जे आपण फॉलो करतो त्या चुकीच्या डाएटमुळे आपल्या शरीरावर काय नुकसान होतं, कोणतं नुकसान होतं? स्वतः जो शब्द आहे ट्रुली फिट, लोकांची सध्या फिटनेसची व्याख्या जी आहे ना ती चुकीची आहे. ओके. लोक एखाद्या व्यक्तीचा फिटनेस जो आहे तो त्याच्या दिसण्यावरून ओके. राईट. जज करतात. ओके. राईट. म्हणजे मी 35-40 वर्षाचा एक आहे गृहस्थ, त्याचं पोट सुटलेलं नाहीये. ओके. तो दिसायला शेपमध्ये आहे. बरोबर. त्याला म्हटलं झालं बाबा तू फिट आहे. राईट. 45-50च्या वयानंतर एखाद्या व्यक्तीला जर डायबिटीसची गोळी चालू नाहीये, त्याला बीपीची गोळी चालू नाहीये, राईट, तर त्याला 5-6 लोकांच्या ग्रुपमध्ये म्हटलं जातं अरे तू 50 वर्ष झालं तुला एकही गोळी चालू नाहीये. म्हणजे लोकांनी ते इतकं ऍक्सेप्ट केलंय की 50 नंतर आपल्याला ही गोळी सुरू होणार आहे. अच्छा. राईट. माइंडसेट झालेला आहे लोकांचं की ह्या एजच्या टप्प्यात हे होणार, तुला गोळी नाहीये म्हणजे तू फिट आहे. बरं. एखादी 2-3 मुलांची आई आहे, जी मुलं सपोज 10-12-15 वर्षाची असतील, राईट, ती स्लिम आहे, बऱ्यापैकी शेपमध्ये, तिचं बॉडी ओबडधोबड झालेली नाहीये फॅट वाढून, तिला 5-6 मैत्रिणींचा ग्रुप असेल तर अरे 2-3 बच्चों की माँ है बट कितनी फिट है. राईट. सो लुक वाईज हा जज केलं जातं. पण ट्रुली फिट याचा अर्थ ऍक्च्युली काय आहे? पर फिटनेस तुमचा डिपेंड करतो परफॉर्मन्सवर, शारीरिक परफॉर्मन्स, आणि त्यासाठी डाएट. शारीरिक परफॉर्मन्स. राईट. ओके. मग आता हा परफॉर्मन्स जो आहे तो तुमच्या वर्कआउट आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, जशी तुम्ही प्रश्नाला सुरुवात केली, डाएट, याच्यावरती खूप गोष्टी डिपेंड आहे. ओके. म्हणजे आपल्याकडे खाणं जे आहे ना ते 2 गोष्टींसाठी केलं जातं इंडियन आपण जे कल्चरमध्ये. आपल्या ट्रॅडिशनमध्ये माझी भूक लागली, तिला मला भागवायचंय, शांत करायची पोटाचा अग्नी, बरोबर, त्याकरता आपण खातो. मग ते समोर काय आहे ताटात त्याचा विचार नाही केला जात. दुसरा आपला मेन उद्देश असतो खाण्यामागचा की मला टेस्ट हवी. ओके. मग आत्ता माझं जेवण झालेलं आहे, माझी गरज शरीराची भागवली मी. ओके. आणि माझ्यासमोर चिप्स आले, माझ्यासमोर केक आला, पेस्ट्री आली, ही गरज नसताना सुद्धा मी ती तोंडात टाकतो. राईट. बरोबर आहे. ह्युमन टेंडन्सी. ओके. पण माझ्या शरीराला काय हवंय, काय गरजेचं आहे, काय गरजेचं आहे, जेणेकरून माझी दिवसभर एनर्जी लेवल चांगली राहील. ओके. माझे आतले जे ऑर्गन्स आहेत ते व्यवस्थित राहतील, माझ्या बॉडीत इन्फ्लमेशन वाढणार नाही. ओके. मला सगळ्यात इम्पॉर्टंट
अँटी एजिंग इफेक्ट मिळेल त्या खाण्यातून. म्हणजेच काय, तर मी आज 49 एज आहे माझं. ओके, ग्रेट. ओके, मी गेल्या 15 वर्षापासून हेच लाईफस्टाईल जगतोय आणि बरं. त्याच्यात खाताना विचार करतोय किंवा मी हे खाल्लं तर माझ्या शरीराला काय मिळणार, की जेणेकरून आता पुढे 6 वर्षांनंतर मी 55 वर्षाचा होईल तेव्हा सुद्धा मला माझ्या शरीरातले ॲसेट्स जपून ठेवायचे. ॲसेट्स काय आहेत आपल्या शरीरातले? मसल, बोन, हे जे आहेत ते आपल्या शरीराचे खरे ॲसेट्स, ते टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने लोकांनी खाल्लं पाहिजे. मग तुम्हाला शरीरावरचे नुकसान टाळता येईल. टाळता येईल. आता नुकसानाचा विषय निघालाय, शारीरिक नुकसानाचा. आता शारीरिक नुकसान डाएटनी होत असेल बऱ्याच वेळेला, पण बऱ्याच वेळेला काही अपघातांमुळे किंवा चुकीच्या बैठक व्यवस्था असेल किंवा बऱ्याचशा गोष्टींमुळे किंवा जन्मजात इंजुरी होते आणि मग प्रश्न पडतो की त्यातून रिकवर व्हायचं आहे. मग मेडिसिन हा तर आहेच, म्हणजे पहिले डॉक्टरांच्याकडे जावंच लागतं डॉक्टरांच्या सल्ल्या, पण इंजुरी रिहॅब पण करावी लागते, जे आपण वर्कआउटच्या माध्यमातून तुम्ही करताच. राईट. काय लोकांच्या काय चुका असतात त्या इंजुरी रिहॅब करताना, काय काळजी घेतली पाहिजे? सो बघा, ॲक्च्युली इंजुरीज 2 प्रकारच्या असतात. एक असतो ट्रॉमा. ओके. म्हणजे तुम्ही गाडी चालवताय, पडला, जिना उतरताय, घसरलात, पडला, आघात झाला, इंजुरी झाली. राईट, ॲक्सिडेंटल ॲक्सिडेंटल इंजुरी. दुसरी इंजुरी असते ती ओव्हर द पिरियड ऑफ टाईम होणार, ती तुमच्या लाईफस्टाईलमुळे होते. ओके. जसं तुम्ही आपण आत्ता खाण्याबद्दल बोललो, वारंवार चुकीचं खाणं, त्याच्यामुळे शरीरामध्ये इन्फ्लमेशन वाढत जातं. ओके. त्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये इन्फ्लमेशन वाढल्यामुळे तुमच्या मुवमेंट रिस्ट्रिक्टेड होतात. राईट. ओके. राईट. त्याच्यामुळे काही इंजुरीज होतात तुम्हाला. ओके. काही तुमच्या पोश्चरमुळे होतात, तुमच्या चुकीच्या बसण्यामुळे, चुकीच्या उभं राहण्यामुळे, चुकीच्या चालण्यामुळे. राईट. ओके. आणि काही इंजुरीज डिजनरेशनमुळे होतात. ओके. जसं की मेडिकल टर्ममध्ये जेव्हा सिस येतं, याचा अर्थ सिस सिस. ओके. म्हणजे ऑस्टिओपोरोसिस. अच्छा, सिस, ऑस्टिओपोरोसिस. ओके. स्पॉन्डिलोसिस. सिस इज व्हॉट? डिजनरेशन. ओके. तुम्ही जर तुमच्या नुकसान शरीरात झीज होणे, अच्छा, झीज होणे म्हणजे सिस म्हणजे झीज. ओके. ओके. तुम्ही जर तुमच्या शरीराचं लाईफस्टाईलमध्ये तुम्ही खाताना हा विचारच नाही करत आहे की याची मला गरज आहे की नाही, तरी पण तुम्ही खाताय, तुम्ही शरीरातले ॲसेट्स टिकवण्याच्या दृष्टीने खात नाहीये, तर तुमची झीज फास्ट होणार. राईट. आणि त्याच्यामुळे तुम्हाला इंजुरीज होणार. ओके. ओके. मग ह्या इंजुरीतनं जर तुम्हाला बाहेर यायचं असेल तर लाईफस्टाईलमुळे झालेल्या इंजुरीज, मेडिसिनमुळे तात्पुरतं तुम्हाला सोल्युशन मिळणार. डेफिनेटली तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल, क्विक रिलीफ मिळते फॉर अ टेम्पररी पिरियड. पण मला जर त्याच्यातनं पूर्ण बाहेर यायचं असेल तर झालेली झीज भरून काढणे हा परमनंट सोल्युशन, हा उपाय झाला. मग तो परमनंट सोल्युशन जेव्हा तुम्ही करायला जाता त्यावेळेस तुम्हाला व्यायाम, तुम्हाला प्रॉपर रेस्ट आणि म्हणजे रिहॅब तर करायचंय बरोबर, पण प्रॉपर फॉलो करत नाहीत, फक्त मेडिसिन वरती अवलंबून. मग होतं काय, आता एखाद्या व्यक्तीला सपोज फ्रोझन शोल्डर झाला, मेडिकल टर्म आहे ज्याच्यामध्ये शोल्डरची जी मुवमेंट आहे ती फ्रीज होते, लॉक होते, लिमिटेड होते. या केसमध्ये तुम्ही पेन किलर घेता, तात्पुरतं तुम्हाला बरं वाटतं. राईट. ओके. पण आता याच्यातनं बाहेर येण्याकरता तुम्ही फिजिओथेरपी करता, केली पाहिजे. राईट. मोबिलिटी वाढण्याकरता, थोडी स्ट्रेंथ येण्याकरता. पण मोबिलिटी करताना जो आहार मी घ्यायला पाहिजे, तो रिहॅब एक्सरसाइज करताना जो आहार मी घ्यायला पाहिजे तो व्यवस्थित घेतला जातो आणि त्याच्यामुळे ती व्यक्ती परमनंटली त्याच्यातनं बाहेर येत नाही. म्हणजे रिहॅब करताना फक्त फिजिकल ऍक्टिव्हिटी फोकस न करता न्यूट्रिएंट्स पण मिळवण्यावरती काम केलं पाहिजे. ते खूप इम्पॉर्टंट, तेच तुम्हाला रिकवर करणार आहे ना. इंजुरीचा विषय निघाला सर, रिहॅबचा विषय निघाला. जसं की तुम्ही म्हटलं की चुकीचं खाणं, चुकीचं बसणं, चुकीचे. इंडियन वुमन्समध्ये हा प्रकार जास्त घडतो कारण त्यांची मोबिलिटी एका ठराविक म्हणजे लाईफस्टाईलमुळे किंवा बसण्यामुळे किंवा चुकीच्या वागण्यामुळे वागण्यामुळे म्हणजे फक्त घरगुती कामं वगैरे असतील असं होतं. त्यामध्ये तुम्ही नेहमी असा पुढाकार केलाय की महिलांनी स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं पाहिजे. तर का इम्पॉर्टंट आहे आपल्या खास करून इंडियन वुमनसाठी, जो की आपला एक मिथ आहे मार्केटमध्ये की महिलांनी वेट ट्रेनिंग करू नये, त्या पुरुषासारख्या दिसतील किंवा त्यांचं जेनेटिक पुरुषांसारखं होईल, त्यांचा आवाज बदलेल, त्यांचं बॉडी टोन वगैरे असं. तुमचं काय मत आहे, तुम्ही का पुश करता महिलांसाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग का आवश्यक आहे? सर, महिलांचा
आपल्या भारतीय महिला, ओके, मग ती बहीण असो, आई असो, बायको असो, तिला काहीही हेल्थ प्रॉब्लेम असेल तरी ती किचन ओट्यासमोर उभी राहणार. बरोबर आहे. ती प्रिपरेशन करणार सगळं. चूल आणि मूल तो आपल्याला चुकलेला नाही इंडियन ओव्हनसाठी. ओके. मग या केसमध्ये त्यांच्या शरीराची जी झीज आहे ती पुरुषांपेक्षा जास्त फास्ट होते. ओके. ओके. मग रिझन काय, तर स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन हॉर्मोनची लेवल जास्त असते. कुठला हार्मोन? इस्ट्रोजन हार्मोन. आणि टेस्टोस्टेरोन हॉर्मोन जो आहे, जो मसलला बिल्ड करतो, मसल वाढवतो, ओके. त्याचं प्रमाण स्त्रियांमध्ये नैसर्गिकरित्या कमी असतं टेस्टोस्टेरोनचं. आणि इस्ट्रोजन हॉर्मोन शरीरात काय करतो, जो फिमेल प्रोन हॉर्मोन आहे, स्त्रियांसारखं दिसणं, त्यांचा आवाज, त्यांचं लाजाळू स्वभाव, या सगळ्या गोष्टी इस्ट्रोजन हॉर्मोनवर डिपेंड असतात. ओके. आणि तो हॉर्मोन शरीरामध्ये मसलला वाढू देत नाही. ओके. म्हणजे नैसर्गिकरित्या एक निसर्गाने स्त्रियांना मसल कमी प्रमाणात पुरुषांपेक्षा दिलेले आहेत. दुसरी गोष्ट, जेव्हा स्त्री आई होते त्यावेळेस ते जे बाळ आहे, तो जो गर्भ आहे, तो वाढी करता शरीरातनं सगळ्याच गोष्टी आईच्या ओढून घेते. बरोबर आहे. रेप्लिकाच तयार होतो. बरोबर. ओके. मग त्याच्यातनं बोन डेन्सिटी तिथे कमी होते स्त्रियांची. बरोबर आहे. ओके. आयर्नची कमतरता होते त्यांना. आता प्रेग्नन्सी झाल्यानंतर, बाळाचा जन्म झाल्यानंतर जी रिकव्हरी ज्या फेजला स्त्रियांची व्हायला हवी आहे त्याच्यावरती आपल्याकडे फोकस केला जात नाही. ओके. म्हणजे जी आता झीज झाली आहे सगळी त्या बाळंतपणामध्ये, तिला भरून काढण्याकरता जे करायला पाहिजे ते नाही केलं जात. म्हणजे काय, तुम्हाला एकच ऍक्टिव्हिटी सगळ्या एक्सरसाइज मधली अशी आहे जी तुमच्या शरीरामध्ये मसल आणि हाडांना वाढवते, मजबूत करते आणि टिकवते. ती म्हणजे वेट ट्रेनिंग. ओके. सो वेट ट्रेनिंग केल्याने तुमच्या हाडांची घनता तुम्ही मेंटेन ठेवता. ओके. तुमच्या शरीरातले मसल तुम्ही मेंटेन ठेवता, की ज्याच्यामुळे शरीराची झीज होऊन होणारे जे पुढचे आजार आहेत, दुष्परिणाम आहेत त्याचे, जे फॉर एक्झाम्पल ऑस्टिओपोरोसिस. ऑस्टिओ म्हणजे हाडं, पोरोसिस म्हणजे पोकळ होणे. ओके. 35-40 नंतर स्त्रियांमध्ये कॅल्शियम ॲब्झॉर्ब करण्याची क्षमता कमी होते. ओके. कॅल्शियमची झीज फास्ट होते, त्यामुळे हाडांची झीज होते. ओके. आणि त्याच्यामुळे हाडं ठिसूळ होतात. ओके. आणि हे प्रमाण स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त आहे. आणि म्हणून वेट ट्रेनिंग करणं खूप गरजेचं आहे. सगळ्या इंडियन वुमन्सना म्हणजे ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगायला आवडेल मला, आपला जो गैरसमज झाला आहे की मला इतकं घरामध्ये काम आहे, मला व्यायामाची काय गरज आहे, ती महिला ग्रामीण भागातील असेल, शहरातील असेल, IT मध्ये काम करणारी असेल किंवा इतर ठिकाणी असेल किंवा काम करत नसेल, नैसर्गिकरित्या महिलांमध्ये टेस्टोस्टेरोनचं प्रमाण कमी आहे आणि ते वाढवण्यासाठी आणि भविष्यातले संभाव्य धोके टाळण्यासाठी महिलांनी वेट ट्रेनिंग करणं फार गरजेचं आहे. सर, तुम्ही विषय काढलात की 35-40 नंतर महिलांची झीज होते, पण ओव्हरऑलच ह्युमन बॉडीची 40+ वयात शरीराची फास्ट घसरण होते, अगदी ड्रास्टिक लेवल होतं. का होतं असं? 40+ लोकांना का इतक्या फास्ट घसरण होते शरीरात? मानवी शरीर जे बनलेलं आहे, जन्मापासून पुरुषांमध्ये 15 ते 16 वयापर्यंत नैसर्गिकरित्या वाढ होते. बरं. याचं रिझन आहे ग्रोथ हॉर्मोन्स त्या वयामध्ये. ओके. तुम्ही नॉर्मल खेळताय, नॉर्मल खाताय, तरी पण तुमचं शरीर वाढत राहतं. लहान मुलांचं ऑटोमॅटिक. मुलींमध्ये, स्त्रियांमध्ये ही जी एज आहे ते 14-15 वयापर्यंत असते. ओके. तिथपर्यंत नैसर्गिकरित्या वाढ होते. बरं. त्याच्यानंतर ती थांबते. बरं. ओके. आणि त्या नैसर्गिक वाढ मुलींचं 13 ते 15, मुलांचं 16 ते 18, तिथपर्यंत त्यांची एक नॅचरल वाढ होते, इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनी ऍक्टिव्हिटी, एनी फूड कन्झम्पशन, काय पण असेल. सो इट इज अ नॅचरल. त्याच्यानंतर ओके 20 ते 22 ते 25 वयापर्यंत पुढच्या त्यांच्या शरीरातले मसल, हाडांची घनता मेंटेन राहते, स्टेबल होते. ओके. पण त्याच्यानंतर शरीरातनं मसल आणि हाडांची घनता कमी होते, हळूहळू झिजायला. यालाच आपण एजिंग म्हणतो. वय वाढण्याची क्रिया म्हणजे काय, तर शरीरात असणारे जे प्रोडक्टिव्ह टिश्यूज आहेत, ओके, मसल, बोन, कनेक्टिव्ह टिश्यूज, यांची हळूहळू झीज व्हायला लागते, यालाच आपण एजिंग म्हणतो. ओके. हे झालं मसल आणि बोन्सच्या बाबतीत. पण आपले जे ऑर्गन्स आहेत ते पण मसल्सचे बनलेले आहेत, त्यांची पण न्यूट्रिएंट ॲब्झॉर्ब करण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते, म्हणजेच एजिंग. ओके. म्हणजे
16व्या वर्षी एखादी गोष्ट खाल्ली आहे ती माझ्या शरीराला चांगली ॲब्झॉर्ब होते, पण तीच गोष्ट जर मी तेच फूड मी जर 40व्या वर्षी खातोय तर त्यातले हवे ते न्यूट्रिएंट्स बॉडी तेवढ्या इंटेन्सिव्हली ॲब्झॉर्ब नाही करू शकत. करत नाही. ओके, आणि ते अंगी लागत नाही. ओके, याच्यामुळे 35-40 नंतर तुमच्या शरीराची जी झीज आहे ना ती फास्ट व्हायला लागते. एक ही नैसर्गिक झाली गोष्ट. पण तुम्ही जर ॲक्टिव्हच नसाल, सकाळी उठताय, लिफ्टनी खाली येताय, ऑफिसला गाडीने जाताय, तिथं बसून काम करताय, एकदम सेडेंटरी लाईफस्टाईल जगताय, या केसमध्ये तुमच्या शरीराची झीज फास्ट होते. का तर शरीराला गरजच नाहीये प्रोडक्टिव्ह टिश्यू टिकवून ठेवण्याची. ती गरज निर्माण होते व्यायामाने, ऍक्टिव्हिटीने. बरोबर. आणि जर एखादी व्यक्ती सेडेंटरी लाईफस्टाईल जगत असेल तर त्याच्या शरीरातनं मसल, बोन यांची झीज ती फास्ट व्हायला लागते. ओके, ग्रेट. सर, सडनली लाईफस्टाईलचा विषय तुम्ही काढला. राईट. 40 नंतर झीज का होते तेही लक्षात आलं. ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट अशी लक्षात येते की याच एज नंतर किंवा जवळपास आपल्यापैकी बऱ्यापैकी वजन असतं लोकांचं, हेल्दी लोक येतात, चुकीची लाईफस्टाईल, चुकीचा डाएट वगैरे. पण आता एक फॅड आलंय वजन कमी करण्याचं. प्रत्येकाला वाटतं की मी वजन कमी केलं पाहिजे, स्लिम दिसलं पाहिजे वगैरे. त्याला बऱ्याच चुकीच्या जाहिराती वगैरे तुम्ही सांगता नेहमी चुकीच्या जाहिराती आहेत की ग्रीन टी पिला की वजन कमी होईल, हा बेल्ट लावला की वजन कमी असेल तर कसं तुम्ही आकर्षित दिसाल वगैरे, सोना बेल्ट. सोना बेल्ट, अशा बरेचसे आकर्षक. आणि मग तुम्ही फिट असाल किंवा आय मीन वजनाला कमी असाल तर तुम्हाला काय कसे आकर्षित असाल वगैरे. आणि या ट्रॅपमध्ये सगळे पब्लिक फसतात. मग वजन कमी करण्याचं जे नेमकं सायन्स आहे त्याच्यापासून बाजूला जाऊन नेमक्या कुठे चुका करतात ही लोक, ज्याच्यामुळे त्यांना आणखी वेगवेगळ्या परिणामांना सामोरं जावं लागतं. सर, सगळ्यात इम्पॉर्टंट याच्यामध्ये काय आहे, वजन कमी करायचं आहे का मला शरीरातलं फॅट कमी करायचं? वजन आणि फॅट हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो. वजन कमी होणं शरीरातनं ओके हे नेहमीच चांगलं असू शकत नाही. ओके ओके, आणि शरीरात वजन वाढणं हे नेहमीच वाईट असू शकत नाही. आता मी हे सोपं करून सांगतो. ओके, एक 60 किलोचा एक गृहस्थ आहे. ओके, त्याची हाईट 170 सेंटीमीटर आहे. यांनी व्यायाम सुरू केला, त्यांनी व्यवस्थित प्रोटीन घ्यायला सुरुवात केली तर त्याच्या शरीरामध्ये हाडांचं आणि मसलचं वजन वाढणार आहे. हाडांचं आणि मसलचं वजन वाढणं ही वाईट आहे का चांगली गोष्ट आहे? मसलचं वजन चांगलीच गोष्ट आहे, बरोबर की नाही? ओके, एखाद्या व्यक्तीला आता वजन कमी करायचं. ओके, तो दररोज एखादी टेकडी चढायला जातोय. ओके, खाण्यामध्ये त्यांनी बऱ्याचशाच गोष्टी कमी करून घेतलेल्या आहेत. फक्त सॅलड सूप खातोय. आत्ता तो 80 किलोचा आहे, 2 आठवड्यानंतर तो 78 किलोचा दिसतो. पण या केसमध्ये त्याच्या शरीरातनं जर मसल कमी झाला असेल तर याला आपण चांगला हेल्दी वेट लॉस नाही म्हणणार. बरोबर आहे. हेल्दी वेट लॉस काय असतो की ज्यामध्ये तुम्ही शरीरातले मसल मेंटेन ठेवताय, हाडांना मेंटेन ठेवताय, रादर त्यांना स्ट्रॉंग करताय आणि पॅरलली तुम्ही फॅट फॉर्म मध्ये जर वजन कमी करताय तर मग त्याला आपण हेल्दी वेट लॉस म्हणू शकतो. अच्छा, म्हणजे वजन कमी करण्याचा जो गोंधळ आहे त्याच्यामध्ये वजन आणि चरबी याच्यामध्ये गल्लत. चरबी कमी करण्याचा उद्देश असताना वजन कमी करण्यावरती फोकस देऊन आहे तो मसल पण लॉस केला जातो. आता यालाच जोडून मला पुढचा प्रश्न आहे की वजन वाढणं किंवा वजन असणं आणि मग कालांतराने सडनरी लाईफस्टाईल असेल किंवा अगदी हेवी लाईफस्टाईल असेल याच्यामध्ये झीज तर होतेच. राईट. मानवी शरीराची झीज एका ठराविक काळानंतर व्हायला सुरुवात. आणि मग त्याच्यामध्ये मग मेजर जो पार्ट येतो तो येतो जॉईंट पेनचा. राईट. खास करून गुडघ्यांचा, वाढलेलं वजन, सडनरी लाईफस्टाईल वगैरे वगैरे. पण मग फक्त याच्यामुळेच जॉईंट पेन होतो की इतर अनेक काही कारण आहेत जॉईंट पेन वाढण्याचं? अँकल, नी, हिप आणि आपल्या मणक्यांमधले जे लंबरमधले मणके आहेत L1 to L5. ओके, ह्या मणक्यांना आणि ह्या सगळ्या जॉईंट्सना आपण वेट बेअरिंग जॉईंट म्हणतो. म्हणजे हे जॉईंट आयुष्यभर तुमचं वजन पेलत असतं. राईट.
ओके, मी चालतोय, पाऊल टाकलं पुढे, अख्ख्या शरीराचं वजन अँकल, नी, हिप वरती येणार आहे. बरोबर आहे. जंप केला तरी येणार आहे, रनिंग करताना पायाचा इम्पॅक्ट आला तरी येणार आहे. आणि या सगळ्या जॉईंट्स मध्ये गुडघा हा एक असा जॉईंट आहे ओके. ज्यामध्ये मुवमेंट सगळ्यात जास्त आहे. ओके, बरीच मुवमेंट आहे तिकडे. मग त्याची जर हाडं आणि त्याला जर सेफ ठेवणारे मसल्स आपण जर स्ट्रॉंग नाही ठेवले, राईट, तर मग त्या केसमध्ये तुम्हाला गुडघ्याची झीज झाल्यामुळे तुम्हाला जॉईंट पेन सुरू होणार. ओके. ओके, सी 2 किलोमीटर पळणं मानवी शरीरासाठी ही खूप नैसर्गिक आणि साधी गोष्ट आहे. राईट. 2 फुटावरनं जंप करणं ही मानवी शरीरासाठी खूप साधी गोष्ट आहे. मांडी घालून बसणं खूप साधी गोष्ट आहे. नैसर्गिक. जिना चढणं ही एकदम नैसर्गिक गोष्ट आहे. ती तुम्ही टाळू नाही शकत. तो तुमच्या दिवसभराच्या लाईफस्टाईलचा पार्ट आहे. बरोबर आहे. ओके, मग ते करण्याकरता तुम्हाला हाडं आणि मसल्स मजबूत ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि वेट ट्रेनिंग ही एकच अशी ऍक्टिव्हिटी आहे जी तुम्हाला याच्यात मदत करू शकते. डेफिनेटली तुमचं डाएट त्याच्यात व्यवस्थित असणं गरजेचं आहे. म्हणजे मग तुमचं असं म्हणणं की जॉईंट पेनचं कारण जे आहे की तुमची ही जी लाईफस्टाईल आहे आणि सर्व आहे त्याच्यासाठी एक वेट ट्रेनिंग एक चांगला उपाय आहे. बरोबर. पण बऱ्याच वेळेला काय होतं सर की आपल्यामध्ये खास करून भारतीय समाजामध्ये आता तुम्ही 49 वर्षाचे आहात, पण तुम्हाला तुमच्या बरोबरचे जे मित्र आहेत 50शीतले आलेले ते बऱ्यापैकी असे दिसेल की त्यांनी गिव्हअप केलेलं आहे की बस आता काय राहिलं, माझं 50 वर्ष वय झालं, ऍक्सेप्टेड. मग सिनियर सिटीजन मध्ये ते स्वतःला काउंट करतात. आणि मग अजून एक सिनियर सिटीजनचा जो आहे एज ग्रुप तो मे बी अबाव 60 आहे. तर मग सिनियर सिटीजननी काय करायला पाहिजे? वेट ट्रेनिंग तर आहेच, पण अजून अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याची काळजी घेतली पाहिजे आणि ह्या सगळ्या चुकीच्या संकल्पनांमधून बाहेर आलं पाहिजे? सिनियर सिटी काय करायला पाहिजे सिनियर सिटीजनना स्वतःला फिट राहण्यासाठी? सर, आपल्याकडे 50 नंतरचा व्यक्ती जेव्हा म्हणतो मी उद्यापासून योगा करायला जाणार आहे, ओके, त्याला विरोध नाही होत, उलट त्याला मोटिवेट केलं जातं की आता म्हातारा झाला योगा कर. मी चालायला जाणार आहे उद्यापासून, चालणं खूप चांगला व्यायाम आहे, चालायला जा. ओके, पण तो जर व्यक्ती उठून म्हटला की आता उद्यापासून मी वेट ट्रेनिंग करायला जाणार आहे, जिमला जाणार आहे मी, मग त्याला 50चा माणूस मी जिमला जाणार आहे, मी आता वजन उचलणार आहे, मी वेट लिफ्टिंग करणार आहे, तर त्याच्याकडे बघून हसलं जातं की आता तुझं वय नाही राहिलेलं. ओके, वय नाही राहिलं हे सगळं करण्यात. पण ऍक्च्युली जी शरीराची झीज होणार आहे ती ह्या काळात खूप फास्ट होणार आहे. एखाद्या सिनियर सिटीजनला 70व्या वर्षी त्यांनी आत्तापर्यंत जगलेलं लाईफ जे स्वतंत्र जगलेलं असतं, मानाने जगलेलं असतं, राईट, ओके, ते जर त्याला पुढे पण कंटिन्यू करायचं असेल तर त्याच्या शरीरातले मसल आणि हाडं स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं. स्वावलंबी त्याला जर जगायचं असेल मग साधं चेअरमधनं उठण्याकरता सुद्धा जर एखाद्या व्यक्तीच्या मसल आणि बोन मध्ये ताकद नसेल तर तो उठताना असा उठणार. पण तेच जर त्यांनी ते मसल मेंटेन ठेवले असतील तर तो एकदम आरामात उठू शकतो. बरोबर आहे. रादर तो जंप पण करू शकतो त्या वयात सुद्धा. ओके, पण मग हे करण्याकरता त्याने काहीतरी वजन घेऊन स्क्वॉट्स केलेले असायला पाहिजेत. स्क्वॉट्स ही तुमच्या चेअरमधनं उठण्याची डुप्लिकेट ऍक्शन आहे, पण त्याबद्दलही खूप गैरसमज आहेत. स्क्वॉट्स केल्यावर गुडघे खराब झाले, तर ह्याचा प्रॉब्लेम काय आहे की लोकांना बायोमेकॅनिक्स माहीत नसतात, एक्सरसाइजचे चुकीच्या पद्धतीने स्क्वॉट करतात, मग त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे सिनियर सिटीजननी पण इतर कुठल्या गोष्टीवर लक्ष न देता स्ट्रेंथनिंग करणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे फक्त जे ट्रॅडिशनल ऍक्सेप्टन्स वाले व्यायाम जे आहेत, योगा किंवा चालणं, हे चांगलंच आहे, त्याला आपण नावं ठेवतच. स्ट्रेंथ वाढवण्यासाठी वेट ट्रेनिंग पण सिनियर सिटीजनसाठी तितकाच इम्पॉर्टंट आहे. भले तुमचं एज 50, 60, 70 आणि तुम्ही कोणत्याही वयात स्टार्ट करू शकता. असं नाहीये की अमुक एका व्यायामाला अमुक एक वय, काही नाही. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही कधीही व्यायामाला सुरुवात करू शकता. तुम्ही जी गोष्ट सांगितली ती फार फार महत्वाची आहे की तो जो स्वाभिमान आहे इतक्या वर्षाचा, तो जर गमावायचा नसेल, कुणाच्याही आधारशिवाय जगलेलं आयुष्य पुढे न्यायचं असेल तर वेट ट्रेनिंग फार गरजेचं आहे. आपल्या इंडस्ट्रीमध्ये, फिटनेस इंडस्ट्रीमध्ये, इंडियामध्ये जसं तुम्ही सांगितलं की माणसाला बघून आपण जज करतो, अरे हा फिट दिसतोय म्हणजे ह्याला सगळ्यातलं सगळं माहिती येत असेल, की हा स्वतः चांगला व्यायाम करतोय म्हणजे ह्याला येत असेल. पण मुळात त्याला करून घेता आलं पाहिजे. प्रेझेंटेबल आणि नॉलेजेबल यात फरक आहे. पण मग सर तुमच्या लाईफमध्ये ह्या 20 वर्षाच्या करिअरमध्ये
असं बरेच वेळा झालं असेल की याच्यामुळे लोकांना इंजुरी झाल्या वगैरे आणि मग ते तुमच्याकडे आलेत. असा एखादा किस्सा सांगा की त्या पेनचा कसा इन्स्पायरिंग होता किंवा काय होता एक किस्सा की इंजुरीतून बरा करताना काय लोकांचे वेगवेगळे नमुने काय असतात. नमुने म्हणण्यापेक्षा एक चांगला अनुभव सांगतो सर. चॅम्पियन फिटनेस क्लब नावाने माझं बिबवेवाडीत जिम होतं. ओके. ओके. तिथे रिहॅब आणि हे माझं तेव्हा आधीपासून चालूच होतं, म्हणजे त्यामुळेच आपलं नाव होतं त्या एरियामध्ये. सो क्रिकेट खेळणारा एक प्लेयर होता. त्याला कॉलेजच्या वेळेस तो खेळला भरपूर. ओके. कॉलेज संपलं त्याच्यानंतर थोडे दिवसाचा त्याचा गॅप झाला प्रोफेशनमध्ये आल्यानंतर, आणि मग परत त्याला वाटलं आता 38 वर्षाचा होता तो की आता मी परत सुरू करावं. फास्ट बॉलिंग होता, ऑलराऊंडर खेळायचा. तर पहिला दिवस गेला, दुसऱ्या दिवशी गेला आणि त्याला शोल्डरला इंजुरी झाली. त्याचं खेळणं थांबलं तिकडे. आता खेळणं हे त्याचं पॅशन होतं. ओके. मग आता डॉक्टरकडे गेला, असं असं झालेलं आहे. मग डॉक्टरनी त्याला बघून, एज वगैरे बघून त्याला म्हणे की तू आता तुझं वय नाही आहे हे खेळायचं, आता तू साध्या गेम खेळ, हे काय बॉलिंग वगैरे एवढे फास्ट बॉलिंग नको करू. पण त्याला तर ते करायचं होतं. ओके. मग त्याला कुठून तरी आपल्या जिमबद्दल कळलं, आला. मी त्याची टेस्ट घेतली, बघितलं काय न्यूट्रिएंट्सच्या बाबतीत खूपच लॅकिंग होतं सगळंच. जर त्याला खेळायचं आहे, त्यांनी शरीराला मेंटेन करण्याकरता तेवढं खाणं व्यवस्थित गरजेचं आहे. सो आपल्याकडे भारतामध्ये मी एक बघितलं आहे, खूप चांगले चांगले प्लेयर्स लॅक ऑफ न्यूट्रिएंट्समुळे इंजुरीज होऊन अशा साईडला बसलेले आहेत. ओके. मग त्याचा वर्कआउट डिझाईन केला त्यांनी, डाएट डिझाईन केला त्यांनी, हळूहळू फॉलो करायला सुरुवात केली. काही स्पोर्ट्स स्पेसिफिक एक्सरसाइजेस त्याच्या डिझाईन केल्या फास्ट बॉलिंगसाठी असणाऱ्या. ओके. त्याच्यातनं तो हळूहळू रिकवर होत गेला. मग त्याची बॉलिंग आणि हे सगळं व्यवस्थित झालं. क्या बात. 4 महिन्याचा वेळ गेला आमचा त्याच्यामध्ये. 4 महिन्यानंतर त्यांनी हळूहळू पेस बॉलिंग चालू केली. ओके. आणि अजूनही तो माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे की सर तुमच्या त्या गायडन्समुळे मी आता माझं पॅशन जगतोय. जबरदस्त किस्सा आहे की एखाद्याला तुम्ही परत त्या जुन्या दिवसांमध्ये घेऊन गेला. हा, म्हणजे तुम्हाला थोडक्यात मला इथं काय सांगायचं आहे, तुम्हाला जर तुमचं पॅशन जगायचं असेल ना, तर तुम्हाला फिटनेस लाईफस्टाईल फॉलो करणं खूप गरजेचं. नाही, अगदीच. नॉट ओनली द प्लेयर बट एनीवन टू परफॉर्म बेस्ट परफॉर्म इन लाईफ, इन देअर जॉब. त्यांचा जॉब असेल, त्यांचं एखादा गायक असेल, संगीतकार असेल किंवा डान्सर असेल, प्रत्येकालाच हेल्थ शरीर सांभाळणं खूप गरजेचं. सर तुम्ही एक आत्ता गोष्ट सांगितली की त्याच्या डॉक्टरांनी सांगितलं की अरे तू असं झाला तसं झाला. हा एक प्रश्न आहे इंडस्ट्रीमध्ये नेहमी की बऱ्याच हेल्थ ट्रेनर्सचं असं म्हणणं आहे की डॉक्टर व्यायाम करू नका असं सांगतात, ते चुकीचं आहे. आणि डॉक्टर असं सांगतात की तुम्ही आता जिम करू नका, व्यायाम करू नका. काय गॅप आहे म्हणजे एक ट्रेनर, इंडस्ट्रीतले एक्सपिरियन्स आणि डॉक्टर दोघांचं महत्त्व तितकंच आहे, पण मग वैचारिक गॅप आहे का, वैचारिक डिफरन्स आहे का लोकांना कळालेलं नाही की दोघांचा मेसेज काय आहे, डॉक्टर आणि ट्रेनर? नाही सर, आता जरा सिनेरिओ चेंज होत चालला आहे. बरेच डॉक्टर सांगतात की तुम्हाला हा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला आता फिटनेस लाईफस्टाईलमध्ये यावं लागेल, जा आणि जिम जॉईन करा. अरे वा. पण मी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आलो 2005 साली, त्यावेळेस तेवढे क्वालिफाईड ट्रेनर्स नव्हते आपल्या इंडस्ट्रीमध्ये. व्हायचं काय, मेंबर्स वर्कआउटला यायचे पण ट्रेनर्सला स्वतःलाच बायोमेकॅनिक्स नीट माहीत नव्हते. मग जिम जॉईन केल्यानंतर जेव्हा तो व्यक्ती स्क्वॉट करतोय, लंजेस करतोय, अशा काही एक्सरसाइज करतोय की ज्याच्यामध्ये त्याला बॅक पेन सुरू झालं, नी पेन सुरू झालं, त्यामुळे कालांतराने हा जो कॉन्फिडन्स होता की जिमला जाऊन माणूस फिट होईल, राईट, किंवा एखादा माणूस ज्याला काही हेल्थ प्रॉब्लेम आहे, शोल्डर पेन आहे, बॅक पेन आहे, नी पेन आहे, अशा व्यक्तीला डॉक्टर्स सांगायचे त्यांचं बरोबर होतं त्या काळात. कारण त्यावेळेस तशी इंडस्ट्रीमध्ये क्वालिफाईड स्टाफच नव्हता तेवढा की जो तुम्हाला त्याच्यातनं बाहेर काढेल. बायोमेकॅनिक्स शिकलेला व्यवस्थित स्टाफ नव्हता, ह्युमन बॉडी बायोमेकॅनिक्स. मग त्यावेळेस डॉक्टर बरोबर होते. म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर व्हायला नको, मग त्यापेक्षा आपलं तुम्ही जे आहे ते आपलं हे घ्या आणि आराम करा, विनाकारण वेगवेगळे प्रयोग नका करू. पण आता सर सिनेरिओ खूप चेंज झालेला आहे. ओके. पर्सनल ट्रेनर जो असतो तो फक्तच वजनं कशी उचलायची
हे सांगत हेच फक्त नाही सांगत. त्यांनी पुढे ॲडव्हान्स कोर्सेस केलेले असतात. ओके. की जसं की स्पेशल पॉप्युलेशन म्हणून एक कोर्स असतो ज्याच्यामध्ये इंजुरीजचं सगळं कव्हर केलं जातं की ह्या व्यक्तीला जिम ॲप्लिकेशन्स काय द्यायच्या, तुम्ही काय अवॉइड करायचं जेणेकरून तो त्यातनं बाहेर येईल. ओके. सो डॉक्टर्स आत्ता अजूनही आहेत काही की जे सांगतात तुम्हाला की बाबा तुम्ही आत्ता जिने चढू नका, तुम्ही मांडी घालून बसू नका, तुम्ही जिममध्ये जाऊ नका आत्ता सध्या. पण प्रमाण आता खूप कमी झालेलं आहे. ते त्याच्या पर्सनॅलिटीनुसार सांगत असतील, त्यांना Yes. जाणवत असेल की ह्याला जमेल किंवा नाही, किंवा तो कोणत्या एरियात राहतो किंवा कोणाचा गायडन्स घेतोय. म्हणजे हा गॅप कमी झालेला आहे, कमी difference झालेला आहे. पण अजून जेवढा कॉन्फिडन्स फिटनेस प्रोफेशनल्स बद्दल यायला पाहिजे, मेडिकल इंडस्ट्रीला यायला हवा तो अजून- आलेला नाहीये. त्या त्याच्या- मुद्द्यावरती मी तुम्हाला आणणार आहे. हा. पण त्याच्या आधी मला एक ह्या डॉक्टर्सचा सीन आलाय म्हणून मी तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारतो. हम्म. महिलांमध्ये मेडिकल टर्ममध्ये थायरॉइड आणि PCODचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. राईट. तर त्या केसमध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंगला घेऊन किंवा ओव्हरऑलच वर्कआउटला घेऊन काही मिथ्स आहेत, हम्म. काय आहेत? आणि आपली इंडस्ट्री ओव्हरऑल ट्रेनिंग जे आहे, वेट ट्रेनिंग, हेल्थ ट्रेनिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग, ते ह्या प्रॉब्लेम्समधून बाहेर यायला महिलांना कसं मदत करेल? सर मी इथं फक्त स्ट्रेंथ ट्रेनिंग बद्दलच नाही आपण म्हणू शकत. ऍक्च्युली थायरॉइड आणि PCOD किंवा डायबिटीज, हाय BP हे सगळे जे आहेत ना हे लाईफस्टाईल डिसीज आहेत. ओके. ओके. म्हणजे याच्यामध्ये माणसाची सेडेंटरी लाईफस्टाईल, ओके, कसंही खाणं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट स्लीप सायकल जे आहे ना ते बिघडले. ते सगळं बिघडलेले आहे आता सध्या. ओके. म्हणजे जरी माझं काम मी लॉग आउट IT इंडस्ट्रीचा माणूस आहे, 8-8:30ला करतोय, 9:30-9:30ला जेवतोय, तर मी 10:30 11पर्यंत बेडवर जाऊन झोपणं एक्सपेक्टेड आहे. पण आत्ता सध्या मोबाईल बघण्याच्या ह्याच्यात, ओके, काही लाईव्ह शो बघण्याच्या ह्याच्यात TV वरती माणूस 1-1.5 वाजता झोपतो. स्त्रियांचंही तेच झालेलं आहे. आणि ह्या चेंज झालेल्या स्लीप सायकल्समुळे, थायरॉइड, खाण्याचे पदार्थ चुकीचे असल्यामुळे, टेस्ट हा एकच कन्सर्न असल्यामुळे खाण्यामागचा, ओके, हे सगळे प्रॉब्लेम वाढत चालले, शरीरात इन्फ्लमेशन वाढत चालले आणि हे प्रॉब्लेम वाढत चालले. मग याला सोल्युशन काय? तर तुम्ही फिटनेस लाईफस्टाईलमध्ये या. ओव्हरऑलच म्हणजे काय? बरं, फिटनेस लाईफस्टाईल म्हणजे असं खूप काही मोठं नाही करायचं आपल्याला. 6 ते 8 तासाची झोप घ्यायची आहे. आठवड्यातनं 4च दिवस तुम्ही शरीराला पाऊण तासाचा व्यायाम करायचा आहे. 4 दिवस म्हणजे पाऊण तासाने जर मी हिशोब केला तर 3 तास झाले मॅक्स. अख्ख्या आठवड्यातले 3 तास. आणि वेळच्या वेळी खाणं, योग्य खाणं, शरीराला हवं ते खाणं, नाही विचार करणं की अरे ह्या वेळेस मला याची गरज आहे का, अननेसेसरी, का फक्त आवडतंय, जिभेला चांगलं वाटतंय म्हणून मी खातोय. एवढं जरी केलं ना तरी ह्या सगळ्या गोष्टींमधनं 50% पॉप्युलेशन बाहेर येऊ शकतो. सर तुम्ही मोबाईलचा विषय काढला, IT सेक्टरचा विषय काढला, रदर आता बऱ्यापैकी जॉब जे आहेत ते असे बैठे जॉब झालेले आहेत. Right. आणि बसून जॉब किंवा आणि अगदीच शरीराची पूर्ण तयारी न झाल्यामुळे वेगवेगळ्या कारणांमुळे बॅकपेनचं प्रमाण फार वाढलेलं आहे. राईट. तर मग त्या केसमध्ये ऑपरेशन, सर्जरी हा एक विषय येतो. त्याच्याबद्दल पण बऱ्याच गैरसमज आहेत. हो. पण एका बाजूला बिना ऑपरेशन करता सुद्धा बॅकपेन बरे झालेले आहेत. राईट. तर काय म्हणजे विदाऊट ऑपरेशन करता बॅकपेन बरा होऊ शकतो का? कसा होऊ शकतो? नाही, बॅक पेनमध्ये बऱ्याचशाच कंडिशन आहेत सर. डिस्कशी रिलेटेड आहेत, व्हर्टिब्रल कॉलमशी रिलेटेड आहेत, मसल स्पाझमशी रिलेटेड आहेत, ओके, तुमच्या पोश्चरशी रिलेटेड आहेत, ओके. मग याच्यामध्ये काही ठिकाणी तुम्हाला जिथे डॉक्टर सर्जरी सजेस्ट करतायत अगदी वर्स्ट कंडिशनमध्ये, तुम्हाला सर्जरीसाठी जावं लागेल. ओके. तुम्ही 1-2-3 डॉक्टरांचं ओपिनियन घ्या, तिघांचंही सेम म्हणणं असेल तर तुम्हाला सर्जरीसाठी जावं लागेल, तशा कंडिशन असतील तर, ओके. पण लाईफस्टाईल डिसीजमुळे जर काही तुमच्यामध्ये इंजुरीज झाल्या असतील, लाईफस्टाईलमुळे कंटिन्युअस बसून काम आहे, फॅट पर्सेंटेज खूप वाढलं आहे, मग त्या केसमध्ये तुमच्या बॅक मसलवरती तुमचा शरीराचा बॅलन्स सांभाळण्याकरता प्रेशर वाढत जातं. आणि त्याची जर कॅपॅसिटी नसेल तितका वेळ बॅलन्स करण्याची, तर मग बॅकचे मसल्स तुमचे गिवअप करणार. ओके. एक. दुसरं, हा झाला लॅक ऑफ स्ट्रेंथचा पार्ट. दुसरं झीज,
तुम्ही जर व्यवस्थित खात नसाल, झोपत नसाल, व्यायाम करत नसाल, तर तुमच्या शरीरामधनं मणक्यांची झीज फास्ट होणार. मणक्यांची झीज झाली तर तुमच्या एखादी नर्व कंप्रेस होणार. त्याच्यामुळे तुम्हाला बॅक पेन, पोस्टेरियर चेनमध्ये तुमच्या Sciatica लेशा वगैरे. सायटिकाशी रिलेटेड गोष्टी होणार. मग याच्यातनं जर तुम्हाला व्हायचं जसं सायटिका, तर तुम्हाला काय ॲक्टिव्ह करणं, मोबाईल करणं बॉडीला गरजेचंच आहे. आता तुम्ही विषय काढलाच आहे म्हणून विचारतो. आता हे लोक आहेत 8-10 तास काम करतात, अगदी पाऊण तास काढणं पण त्यांच्यासाठी अशक्य का होतं की ऑलरेडी ते इतके त्या मशीन्स बरोबर इतके अटॅच झालेले असतात. तिथून उठून परत त्यांना वाटतं की मेंदूला त्यांच्या एंटरटेनमेंट हवे आणि मग ते मोबाईल आणि खाणं बिणं जिभेचे चोचले वगैरे सगळं होतं. पण तरी पण ड्युरिंग दॅट 8 ते 10 तासाचा जो त्यांचा पार्ट आहे त्यासाठी असे काही छोटे छोटे उपाय तुम्ही सांगू शकाल का की त्यांनी निदान त्या 8-10 तासात आधेमध्ये ती मोबिलिटी काय थोड्या टिप्स दिल्यात तर? नाही, डेफिनेटली याच्यामध्ये जी व्यक्ती कंटिन्युअस 8 ते 10 तास बसणं हे त्याच्या प्रोफेशनचं डिमांडच आहे. राईट. तो काय टाळू शकतो? हा, म्हणजे जसं एखादा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे, त्याला ती बॅग घेऊन सगळीकडे फिरणं हे त्याचं प्रोफेशनचं डिमांड आहे. राईट राईट. सो IT बँक सेक्टर मधल्या लोकांना सुद्धा बसून तितका वेळ काम करणं हे डिमांड आहे प्रोफेशनचं. राईट राईट. पण हे काम जर मला चांगल्या कपॅसिटीने 95 वर्षी करायचंय, मी आता 40 वर्षाचा आहे, तर मला शरीरामध्ये इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे ना. इन्व्हेस्टमेंट. माय प्रोफेशन इज डिमांडिंग की मी असं बसून काम करायचंय. ते जर मला बसणं होत नसेल 50व्या वर्षी, इतकं बॅक पेन होतं की मला अजून रेलिंग सपोर्ट घेऊन बसावं लागतंय, तर अशा लाईफस्टाईलला काही अर्थ नाही ना. थोडक्यात लोकांनी त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणूनच घ्यायला पाहिजे. सपोज एखाद्या व्यक्तीला काम करण्याची क्षमता त्याची 65व्या वर्षापर्यंत आहे, शारीरिक क्षमता आहे, आणि तो 65व्या वर्षापर्यंत व्यवस्थित काम करतोय, प्लस त्याचं लाईफ चांगलं जगतोय. बरोबर आहे. जो माणूस 98व्या वर्षी बिकॉज ऑफ लॅक ऑफ स्ट्रेंथ, बिकॉज ऑफ लॅक ऑफ फिटनेस लेवल ते प्रोफेशन सोडून देतोय. हो, बरोबर बरोबर. 7 वर्षाचा लॉस आहे ना माझा. हा, ओव्हरऑल फायनान्शियल लॉस सगळाच लॉस आहे. तो ती इन्व्हेस्टमेंट अर्लिएस्ट पॉसिबल करायलाच पाहिजे त्यांनी. म्हणजे त्यांनी शरीराची झीज होणारच आहे, पण ती स्लो होईल असं बघितलं पाहिजे. तो विचार करून खाल्लं पाहिजे, तो विचार करून थोडा तरी वेळ काढला पाहिजे आणि व्यायाम केला पाहिजे. ग्रेट ग्रेट. इन्व्हेस्टमेंट त्याच्यात त्यांनी काय करायचंय, बाबा तू 1.5 तास जिमला जाणं येणं शक्य नाहीये, शरीराचं वजन वापरून तुम्ही खूप एक्सरसाइज करू शकता. बरोबर. नाही जमत आहे ना जिमला जायला, एखाद्या क्वालिफाईड ट्रेनर्सचे सर्टिफिकेशन बघा, त्याला सांगा माझं असं असं आहे, मला घरी वर्कआउट करायचं आहे, मी नाही जाऊ शकत जिमला, त्याच्याकडनं प्रोग्राम घ्या, डेमॉन्स्ट्रेट करून घ्या त्याच्याकडनं त्या एक्सरसाइजेस, आणि त्या तशा तुम्ही करा. सर, तुम्ही सांगितलं वेट ट्रेनिंग केलं पाहिजे, चांगला डाएट घेतला पाहिजे, तुम्ही इतक्या वर्षाला या क्षेत्रात काम करताय. पण सर काय होतंय, ट्रेनर बरोबर भेटत नाहीत. चुकीचे ट्रेनर आणि त्यांनी दिलेला चुकीचा वर्कआउट, याच्याबद्दल मार्केटमध्ये तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे. स्वघोषित ट्रेनर भरपूर आहेत मार्केटमध्ये. तर अशा ट्रेनर्सना ओळखायचं कसं आणि त्याच्यापासून होणारे शरीराला होणारे नुकसान, म्हणजे फ्रँकली स्पीकिंग पैसे वाचवायसाठी अशा स्वघोषित ट्रेनरकडे आपण आकर्षित होतो. राईट. मग त्यांना ओळखायचं कसं आणि त्यांनी दिलेल्या चुकीच्या वर्कआउटमुळे आपल्या शरीरावरती काय परिणाम होतो? खूप चांगला प्रश्न विचारलाय सर तुम्ही इंडस्ट्रीबद्दल माझ्या. येस. फिटनेस इंडस्ट्रीला ज्या मी क्षेत्रात काम करतोय, आय रिस्पेक्ट अ लॉट. ग्रेट. ओके. प्रॉब्लेम काय आहे भारतामध्ये, मी इलेक्ट्रॉनिक्स जेव्हा शिकलो, डिप्लोमा केला, इंजिनिअरिंग केलं, कुठल्या तरी ऑथराइज्ड इन्स्टिट्यूटचा, युनिव्हर्सिटीचा त्या सिलेबसला एक थप्पा आहे, ऑथरायझेशन आहे. ओके. अनफॉर्च्युनेटली भारतामध्ये इम्प्रूव्हमेंट इन फिजिकल परफॉर्मन्स हे जे सायन्स आहे, आम्ही फिटनेस प्रोफेशनल कुठल्या सायन्समध्ये डील करतो, इम्प्रूव्हमेंट इन फिजिकल परफॉर्मन्स. ओके ओके. या सायन्सचा एक स्ट्रक्चर्ड सिलेबस कुठल्या युनिव्हर्सिटीचा असा नाही. ओके. त्याच्यामुळे काय होतं, इंडियामध्ये नाही आहे, बऱ्याच ठिकाणी, बाकी ठिकाणी आहे, पण भारतामध्ये अजून तेवढ्या अग्रेसिव्हली तितके क्वालिफाईड
ट्रेनर्स त्या इन्स्टिट्यूट Syllabus मधनं च बाहेर नाही. पडतील इन्स्टिट्यूट तेवढे कोर्सेस अवेलेबलच नाहीयेत. मग बरं. काय आहे, ह्या इंडस्ट्रीचे सर्वा म्हणेल मी, कैजात कपाडिया सर, ओके, ज्यांनी सुरुवात केली. आणि आम्ही आत्ता जी काही फिटनेसमध्ये काम करणारी लोक आहोत, ओके, आमच्यावर त्यांचे खूप उपकार आहेत. त्यांच्यामुळे आम्ही आत्ता हे सगळं बोलू शकतो, राईट. पण माझं फील्ड जे आहे फिटनेस इंडस्ट्रीचं, त्याच्यामध्ये तुमच्याकडे जर लुक चांगला असेल ना, तर तुम्हाला दुसरा माणूस फॉलो करायला सुरुवात करणार. नो मॅटर तुम्ही ती काय एक्सरसाइज नॉलेज आहे, बरोबर करताय नाही करताय. एक दुसरं, तुम्हाला ह्युमन बॉडी बायोमेकॅनिक्सचं नॉलेज आहे का नाहीये, दॅट डझंट मॅटर. व्हॉट मॅटर इज लुक. ओके, म्हणजे आता मी असा दिसतोय, ओके, मी ह्युमन बॉडी बायोमेकॅनिक्सचा अभ्यास करतोय, रिकव्हरी इंजुरीजच्या ह्या सगळ्या केलेल्या आहेत. पण माझ्याच बरोबर जर कोणी चांगला अजून प्रेझेंटेबल माणूस बसला, की जो जेनेटिकली खूप स्ट्रॉंग आहे, बॉडी प्रेझेंटेबल आहे, पण त्याच्याकडे ह्युमन बॉडी बायोमेकॅनिक्सचं नॉलेज नाही आहे, अशा केसमध्ये एखादा मेंबर आहे तो त्याच्याकडेच जाणार. ओके, मग अशा ट्रेनर्सना ओळखण्याकरता तुम्हाला एक्सरसाइज शिकवताना त्याचे टीचिंग टेक्निक्स बघायला पाहिजे. म्हणजे स्कॉट शिकवायचा आहे, तो परफेक्ट करतोय स्कॉट, किंवा तो बेंटोवर परफेक्ट करतोय, डेडलिफ्ट बरोबर करतोय, कोण ट्रेनर. पण जर मला मेंबरला त्या बरोबर पोश्चरमध्ये घेऊन यायचंय, तर त्या पोश्चरमध्ये मला मेंबरला आणण्याकरता मला याच्या कुठल्या जॉईंटच्या मोबिलिटीवर काम करायला हवंय, कुठल्या मसलच्या फ्लेक्झिबिलिटीवर काम करायला हवंय, हे त्या ट्रेनरला माहीत असतं, जो क्वालिफाईड आहे. पण एखादा प्रेझेंटेबल ट्रेनर आहे, त्याला माहीत नसेल, तर तो तुमच्याकडनं तो फॉर्म परफेक्ट करून घेऊ शकणार नाही. मग मे बी चुकीच्या फॉर्ममुळे तुम्हाला काहीतरी इंजुरी होऊ शकते. ओके, सो ह्या गोष्टींमुळे इंडस्ट्रीत क्वालिफाईड ट्रेनर्स असणं खूप गरजेचं आहे. आणि ट्रेनिंग घेताना सुद्धा मेंबर्सनी पैसे इन्व्हेस्ट करताना अशा ट्रेनर्समध्येच करायला पाहिजेत की त्यांनी सर्टिफिकेशन केलं. मग अशा लोकांना तुम्ही ओळखण्याकरता काय, तर सर्टिफिकेट बघा. जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही एखाद्या ट्रेनरमध्ये इन्व्हेस्ट करताय, ओके, आपण साधी गाडी जेव्हा सर्व्हिसिंगला घेऊन जातो, खरंय रिव्ह्यू, ओके, मी साधी का म्हणतोय, कारण शरीरा एवढं मौल्यवान काहीच नाहीये ना. मग ती साधी टू व्हीलर जरी असली ना आपली, ती आपण रिपेअरिंगला देताना त्या गॅरेजवाल्याचे बरेच प्रश्न विचारतात. बरोबर आहे, कारशी रिलेटेड रिव्ह्यू बघतो. मग शरीर तुम्ही कोणाकडे तरी सोपवताय, क्या बात आहे. आणि त्या केसमध्ये तुम्ही काहीच बघत नाही. किती लाईटली घेतो आपण शरीराला. बरं, गृहीत धरणं सुद्धा काय आहे, तर आपल्याला जे काय मिळालंय हे त्याच्याकडनं तसं फुकटच मिळालंय, त्यामुळे त्याची किंमत नाहीये. ते कोणालाही द्या, फ्री वालाय. मग ते कोणालाही तुम्ही कसं काय सोपवू शकताय, असं नाही करायला पाहिजे. व्यक्तीने इन्व्हेस्ट करताना जी जिम आहे तिथं क्वालिफाईड ट्रेनर आहेत का, सर्टिफाईड आहेत का, त्यांचे रिव्ह्यूज काय आहेत, पर्सनल ट्रेनिंग घेताना तो ट्रेनर जो आहे त्याचे सर्टिफिकेशन काय झालेले आहे ते चेक केलं, हे करणं खूप गरजेचं आहे. मग तुम्ही नुकसान जे आपल्याकडे बघितलं जात नाही. सर, इन्व्हेस्टमेंट बद्दल तुम्ही बोलला की शरीरावरती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, तर थोडंसं इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत मी तुमच्या प्रोफेशनकडे येतो. आता इन्व्हेस्टमेंट हेल्थवरती करणं गरजेचं आहे, तसंच हेल्थ इंडस्ट्रीमध्ये सुद्धा करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट आता होती. मोठमोठ्या जिम ओपन होतात आहे आणि त्या बंद पडतात आहे. तर ट्रूली फिट अकॅडमी त्या जिमला कशी गाईड करू शकते, की एखाद्याचं स्वप्न असतं जिम उभा करणं, पण केवळ चुकीच्या मॅनेजमेंटमुळं ती जिम बंद पडते आणि त्याचं इतक्या वर्षांचं स्वप्न मातीला मिळतं. काय मदत करू शकता आमच्या प्रेक्षकांना, सांगा. सर, फिटनेस इंडस्ट्रीमध्ये जे काय सेटअप उभे होतात, जिम सेटअप्स, या इंडस्ट्रीचा मी आत्तापर्यंत 15 ते 20 वर्षामध्ये घेतलेल्या अनुभवातून सांगतो, रिटेन्शन हे बिझनेसमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. बरोबर आहे. ओके, माझ्याकडे एखादा मेंबर इन्क्वायरीला येतो, त्याला मी सगळं फॅसिलिटी दाखवतो, त्या 15-20 मिनिटात त्याला मोटिवेट करतो फिटनेस लाईफस्टाईलमध्ये येण्याकरता. बऱ्याच गोष्टी कमिट केल्या जातात, आम्ही अशी सर्व्हिस देऊ, असा गायडन्स देऊ. तो जॉईन होतो, पहिले 8-10 दिवस त्याच्याकडे लक्ष दिलं जातं. त्याच्यानंतर तो येतोय नाही येतोय, त्याच्यात काय फरक पडला आहे, ह्या बऱ्याचशा जिममध्ये मॉनिटरिंग जो पार्ट आहे ना,
तो नाही व्यवस्थित हँडल होतो. ओके, मग त्याच्यामुळे काय होतं, तो मेंबर रिन्युअल झालं की ते जिमचा फोन जातो त्याला. तो ऑलरेडी नाराज असतो की अरे मी आलो नाही इतके दिवस, मला फोन नाही आला, आणि आता रिन्युअल जेव्हा पैसे हवेत त्यावेळेस फोन आला. हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मी बघितलेला आहे. जेव्हा एखादं जिम 600 ते 700 लाईव्ह मेंबरला पोचतं, की असे माझ्याकडे मेंबर आहेत ज्याच्यामध्ये 600 लोकांची मेंबरशिप लाईव्ह आहे, त्यावेळेस त्या व्यक्तींनाच जर तुम्ही सांभाळलं तर तुम्हाला बाहेर बघा, तुमचा रिन्युअलचा रेशोच तुम्ही जर ओव्हरऑल कलेक्शन मधला 60-70% ठेवला तर तुम्हाला बाहेर तर तुम्हाला खूप मार्केटिंग करायची गरज नाही ना, तुम्हाला तुम्ही लॉसमध्ये जाता. बरोबर आहे. नवीन मेंबर बघणार किती तुम्ही, तुम्हाला आजूबाजूला अजून परत नवीन नवीन कॉम्पिटिटर पण येत जातात. तोपर्यंत तुम्ही जिम टाकताय, वर्ष दीड वर्षात बाजूला दुसरं एक जिम होतं, तिथं मोठा सेटअप असतो, मे बी इक्विपमेंट अजून तुमच्यापेक्षा चांगले असतील, स्वस्त पण असू शकतात, मे बी त्याचा रेट पण कमी असू शकतो. तुमच्याकडे लोक येण्यामागचं आणि तुमच्याकडे टिकून राहण्यामागचं रिझन तुम्ही काय देताय लोकांना. बरोबर. ओके, सो मी आतापर्यंत ज्या जिम मॅनेज करतोय तिकडे रिटेन्शन म्हणजे मॉनिटरिंग हा पार्ट आम्ही खूप ॲग्रेसिव्हली हँडल करतो. बरोबर बरोबर. की माझ्याकडे एक मेंबर ह्या तारखेला जॉईन झाला होता, 1 महिन्यानंतर त्याच्यात काय फरक झाला, 2 महिन्यानंतर काय फरक झाला, मग मध्ये तो नाही आला तर त्याला कॉल गेला का, इरेग्युलर झाला तो. मग ह्या गोष्टी होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नाहीतर मग तुम्ही नवीन मार्केटिंग करून नवीन मेंबरांना किती मोटिवेट करून तुम्ही ब्रेक इव्हनला पोहोचणार आणि प्रॉफिटमध्ये येणार. सर तुम्ही रिटेन्शनचा विषय काढला. मला असं वाटतंय पर्सनली रिटेन्शनमध्ये तुमचा जो स्टाफ आहे त्याचा सुद्धा फार मोठा रोल आहे. डेफिनेटली तो देत असलेली सर्व्हिस असेल, त्याचं नॉलेज असेल वगैरे वगैरे. आणि लॅक ऑफ स्किल्ड पीपल हा इंडियाचा नॅशनल इश्यू आहे. एका बाजूला आपण म्हणतो की नोकऱ्या नाही आहेत, रोजगाराच्या संधी नाही आहेत, आणि दुसऱ्या बाजूला प्रत्येक इंडस्ट्री, फिटनेस इंडस्ट्री पण अपवाद नाहीये, प्रत्येक इंडस्ट्री म्हणते की स्किल्ड मॅनपॉवर. आणि योगायोगाने तुम्ही फिटनेस इंडस्ट्रीमध्ये स्किल्ड मॅनपॉवर तयार करायला आहे. तर तुम्ही जे नवीन तरुण आहेत, जे या इंडस्ट्रीमध्ये येऊ पाहतात आहे, किंवा जे या इंडस्ट्रीमध्ये नाही आहेत पण या इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी कशी मदत करू शकता जेणेकरून त्या जिम्सना योग्य मॅनपॉवर मिळेल आणि या मॅनपॉवरला योग्य व्यवसाय किंवा अपॉर्च्युनिटी मिळेल. त्यासाठी ट्रूली फिट अकॅडमी स्पेसिफिकली कशा पद्धतीचे कोर्सेस डिझाईन करते जे इतरांपेक्षा वेगळे आहेत? सर, इंडस्ट्रीमध्ये हा जो तुम्ही पॉईंट काढलेला आहे की करिअर कसं करणार, फिटनेस कोणाला यायचंय, करिअर करायचंय, कोणाला यायचंय, तर तुम्ही मला करिअर करायचंय, ह्या इंडस्ट्रीमध्ये माझा मित्र आहे आणि तो चांगले पैसे कमवतोय, आता त्याला बघून मलाही वाटतंय की अरे मी पण हे असं करावं, ते तसं नाही होत. या इंडस्ट्रीमध्ये नाही होणार. राईट. तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याचा फिजिकल परफॉर्मन्स वाढवण्याकरता, त्याच्या फिजिकल आणि इमोशनल प्रॉब्लेममधनं त्याला बाहेर काढण्याकरता जेव्हा तुम्ही इंडस्ट्री देताय, ओके, वी फिटनेस प्रोफेशनल नॉट ओनली मेक पीपल फिजिकली फिट, बट वी हेल्प देम टू कम आउट फ्रॉम लॉट ऑफ इमोशनल थिंग्स. ओके, मग त्या आत्मीयतेने एखाद्या व्यक्ती जेव्हा इंडस्ट्रीमध्ये करिअर करायला येते ना, तेव्हा ती चांगली ग्रोथ करते. ओके, पण तुम्हाला जर फक्त 4 तास भरायचे, 4 तासाची मला एवढी सॅलरी मिळणार आहे, 8 तासाची एवढी सॅलरी मिळणार आहे, या उद्देशाने जर तुम्ही येत आहे, पर्सनल ट्रेनिंग घेतले, मला अर्धे पैसे मिळणार आहेत जिमकडनं, ह्या उद्देशाने जर तुम्ही येणार असाल पैसा बघून, तर मग तुम्ही लॉंग टर्मला नाही जाणार, तुम्ही टॉप लेवलला नाही जाणार, तुम्ही तेवढा पैसा नाही बनवू शकणार. मग काही वर्षांनी तुम्ही इंडस्ट्रीला नावं ठेवणार, जिमला नावं ठेवणार, आणि मग तुम्ही क्विट करणार. ओके, मग ते तसं नाही झालं पाहिजे. जर तुम्हाला मी हे एक्सपिरियन्स केलं ह्या फील्डमध्ये, इतकं हाय लेवलला जॉब सॅटिस्फॅक्शन आहे, कारण तुम्ही बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय ना. ओके, मग अशा उद्देशाने जर तुम्ही स्टाफ घडवला, बरोबर, की आपण जे करतोय पैसा तर कमवायचाच आहे, पण त्याच्या मागे सोशल कॉज किती मोठा आहे, खूप मोठं आहे. सिरियसली, एका व्यक्तीला दिवसभराचं काम करून घरी गेल्यानंतर त्याच्या मुलाला त्याच्याबरोबर खेळायचंय,
पण ह्याची शारीरिक क्षमता त्याला अलाऊच करत नाहीये. आणि अशा व्यक्तीला तुम्ही जेव्हा फिट करता आणि तो व्यक्ती जेव्हा त्याच्या मुलाबरोबर खेळताना त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद येतो त्याची व्हॅल्यू पैशात नाही होऊ शकत. राईट राईट. आणि अशा मग बऱ्याच उदाहरणं आहेत. ओके, मग जिमनी सुद्धा जेव्हा स्टाफ ठेवतोय त्यावेळेस किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये स्टाफ तयार होतोय तर त्याला फक्त टेक्निकल नॉलेज देऊन फायदा नाही. राईट. की आपण काय ह्याला जाऊन शिकवणार आहोत एखाद्या व्यक्तीला ज्याच्यातनं त्याचे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत हे पण शिकवणं खूप गरजेचं. मग जॉब त्यासाठी- सॅटिस्फॅक्शन काय आहे ते शिकवणं गरजेचं. त्यासाठी ट्रुली फिटचा काय फॉर्म्युला आहे? याच्यामध्ये सर प्रॅक्टिकल्स आणि थिअरीमध्ये, ओके, प्रॅक्टिकलमध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी कव्हर होतातच की एखाद्या व्यक्तीला फॉर्म अँड टेक्निक कसे शिकवायचे, त्याला चुकत असेल तर कसं बाहेर काढायचं त्याच्यातनं, करेक्ट फॉर्म अँड टेक्निक कसे करून घ्यायचे. पण त्याच्याच बरोबर जे काही लेक्चर्स कव्हर केले जातात, ओके, सो इंट्रोडक्शन टू फिटनेस इंडस्ट्री, याच्यातच तो टॉपिक कव्हर केला जातो की तुम्ही ह्या इंडस्ट्रीत कशासाठी असता, कशासाठी आलात. फक्त पैसा नाही. बरोबर आहे. मग बाकीच्या काय गोष्टी आहेत की जेणेकरून तुम्ही एक समाधानी लाईफ जगू शकता की मी एक चांगलं काम करतो, पैसा तर कमवतोच, मग हे त्याच्यामध्येच कव्हर केलं जातं. राईट. ट्रुली फिट इज वन ऑफ द सोल्युशन जिथे नवीन या इंडस्ट्रीतले करिअर करणाऱ्या मुलांना एक प्लॅटफॉर्म मिळू शकतो. येस. जिथे तुम्ही फिटनेस इंडस्ट्रीमध्ये करिअर करून लॉंग टर्म जाऊ शकता. बट तुमचं इंटेन्शन काय आहे हे फार महत्त्वाचं आहे. त्याशिवाय तुम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये करिअर नाही करू शकत. नाही. मंडळी, फिटनेस त्याबद्दलचे समज, गैरसमज, त्याचबरोबर फिटनेस इंडस्ट्रीमधलं करिअर, ही इंडस्ट्री इतकी मोठी आहे जी कधीच न संपणारी आहे. माणसाचं हेल्थ, त्याचं निरोगी जीवनशैली असेल, त्याचे खानपान ज्याला आपण डाएट म्हणतो, वेगवेगळ्या होणाऱ्या इंजुरी आणि त्यातून रिकवर होण्यासाठी करावे लागणारे एफर्ट्स असतील, योग्य एफर्ट्स असतील, वेगवेगळ्या प्रकारे फिटनेस इंडस्ट्रीमध्ये करिअर आहे. जसे की फिजिओथेरपिस्ट आहेत, डॉक्टर्स आहेत, त्याचबरोबर स्ट्रेंथ ट्रेनिंग याचंसुद्धा महत्त्व आजकाल इंडस्ट्रीमध्ये वाढत आहे. आणि त्यासाठी ट्रुली फिट, प्रदीप माने सरांची ट्रुली फिट अकॅडमी ही एक परफेक्ट सोल्युशन घडू शकते तुमचं करिअर घडवण्यासाठी, त्याचबरोबर तुमची इंडिव्हिज्युअल हेल्थ घडवण्यासाठी. ट्रुली फिटच्या माध्यमातून सर ऑनलाईन ऑफलाईन ट्रेनिंग तर देतच आहेत, शिवाय त्यांचा गेल्या 20 वर्षाचा अनुभव हे सांगतो की त्यांनी आत्तापर्यंत 500पेक्षा जास्त लोकांना पर्सनली ट्रेन केलं आहे. पुण्यामध्ये, पुण्याच्या बाहेर ऑनलाईन वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचे कन्सल्टिंग फिटनेससाठीचे बॅचेस चालू असतात. तुम्हीसुद्धा त्याचा लाभ घेऊ शकता आणि तुमच्या आयुष्यामध्ये एक निरोगी आयुष्य जगण्यासंदर्भाची नवीन आशा जागवू शकता. आजच्या आपल्या मुद्द्याचे बोला या एपिसोडमध्ये प्रदीप सरांनी आम्हाला ही जी माहिती दिली ती तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यभरासाठी उपयोगी ठरेल. प्रदीप सर, तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद सर. धन्यवाद. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला जर करिअर करायचं असेल फिटनेस इंडस्ट्रीमध्ये किंवा तुम्हाला स्वतःला फिट व्हायचं असेल तर सरांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आम्ही दिलेलेच आहेत. कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय वाटतंय, आम्ही जी चर्चा केली ती योग्य होती की त्यात अजून काही येणं गरजेचं होतं. त्याचबरोबर पुढच्या कोणत्या विषयावरती तुम्हाला चर्चा करायला आवडेल, कारण की मुद्द्याचं बोला या पॉडकास्टचा हेतूच आहे की तुम्हाला मुद्द्यापर्यंत पोहोचवणं आणि तुम्हाला योग्य ती इन्फॉर्मेशन देणं. चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नव्या गेस्टसह, नव्या मुद्द्यांसोबत. तोपर्यंत नमस्कार.